हॅलो नमस्कार. मी आरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर चला आम्ही निघालो आहे बाहेर. तर कुठे समोर बघा आम्ही कुठे जातो. तर इथे मी बाहेर जात असताना चहा पण घेतला आहे सोबत. चहा तो थर्मॉसमध्ये भरणार आहे, तुम्हाला दाखवला तो थर्मॉस आहे. आता तो त्यामध्ये भरणार आहे आणि आम्ही बाहेर निघणार आहे. तर कुठे जाणार आहे चला. तर आम्ही रेडी झालो, चहा थर्मॉसमध्ये भरला आणि माझं एक टास्क होतं. चला तुम्हाला दाखवते हे की छत्री पॉईंट की खंडोबा हिल्स. तर आमच्याहून काय निवडले त्यामध्ये बघा. तर आमच्याहून निवडले खंडोबा हिल्स. म्हटलं चला. तर असाच हे गेम केला आणि त्यामध्ये खंडोबा टेकडी निघालं. तर चला म्हटलं खंडोबा टेकडीलाच जाऊ. इथे ओके बोललो. पिड्डूचं चाललेलं मला ते म्हणून म्हटलं तर ठीक आहे ओके बोललो. दार वगैरे बंद केलं आणि आम्ही निघालो. तर पिल्लूचं माझ्या रेडी झालेलं सगळं स्वेटर बिटर घालून आणि आम्ही निघालो. इथे यांनी मॅप वगैरे सेट करून घेतला कारण आम्ही फर्स्ट टाईमच जाणार होतो तिकडे. भारी पॉईंट होता असं वाटत होतं, जरा चढायला वगैरे होतं म्हणून शूज वगैरे घेतलेले आणि निघालो. तर जर तुम्ही धायरीमध्ये असाल तर हा पॉईंट नक्की बघा. तर खूप छान आहे. धायरीच्या जवळच आहे, रायकार माळा म्हणून आहे, तिथून जावं लागतं. आणि फक्त जाताना 1 वर्षाच्या खाली जर बाळ असेल तुमचं तर जाऊ नका, कारण थोडं चढायला अवघड आहे. बाळांना घेऊन, छोट्या लेकरांना घेऊन चढायला थोडंसं हे होतं. मोठे असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे 1 वर्षाच्या नंतरचे. तर थोडंसं इथे गाडी वगैरे पार्क केली, तो झेंडा दिसतो आहे ना तिथे जायचं होतं. तर थोडं गाडी पार्क केली. रस्ता बघू शकता किती खराब आहे. मग नंतर का पायऱ्या होत्या पण थोड्याच पायऱ्या, समोर पायऱ्या नाही आहे. त्यामुळं म्हटलं मी की छोटे 1 वर्षाच्या खालचे किंवा 1.5 वर्षाच्या वगैरे लेकरांना नेऊच नका शक्यतो. खूप छान पॉईंट आहे. तुम्ही जर मॅपवर टाकलं खंडोबा हिल्स म्हणून तर दिसेल. हे बघा. आणि समोर तर खूप डेंजर होतं, मी शूटसुद्धा घेऊ शकले नाही. हे बघा अजून म्हणजे इतकं. आणि वर आल्यावर आहे ना एवढं जास्त भारी वाटत होतं ना, खूप जास्त भारी वाटत होतं. हा रस्ता होता, इकडे डोंगर वगैरे. हा एक नंबर यार, असं वाटत होतं ना भारी पॉईंट आहे. आणि तुम्ही जर इथे सकाळी गेला ना तर खूप छान. हे जे मंदिरातलं वातावरण वगैरे, मंदिर आहे तिथे आतमध्ये गेल्यावर, तो मी मंदिरात गेल्या आधी तो शूट घेतलेला तुम्हाला दाखवला तो. आणि हे बाहेर असं आहे तिथे जरा इकडे बाहेर त्यांची एक स्टोरी आहे. मी आता ती स्टोरी नाही सांगू शकत तुम्हाला. तिथे त्या यांनी सांगितले, जे काका असतात ना तिथे, त्यांना मला त्यांची काय जी स्टोरी आहे ना ते सांगितलेली. आणि खरं म्हणजे ह्या मंदिराला एक कळस नाही आहे. तो एक पॉईंट खूपच छान होता. त्या मंदिराला कळस नाही आहे, त्याच्या मागची पण खूप जास्त स्टोरी वगैरे आहे. त्या काकांना माहिती आहे, त्यांनी आम्हाला सांगितली. आणि तिथे एक परत ते वगैरे केलं आम्ही तिथे आणि निघालो परत खाली यायला. तर मी एक चांगल्या आईसारखं माझ्या मुलीला घेतलं आणि निघाले. आमच्याहून जरा भीती वाटत होती तिला घेऊन तू जाते म्हणून. म्हटलं काय नाही, मला जमतं, मी गावाकडची आहे. गावाकडच्या मुलींची हीच खासियत आहे, कशाला घाबरत नाही. मुलगी असो किंवा ओझं असो, डोक्यावर बिनधास्त निघतं. आमच्याहून जरा भीती वाटत होती अवनीला घेऊन खाली उतरताना. मला काही वाटत नव्हतं. आणि थोडेसे काही जे आहेत ना पॉईंट खूपच डेंजर होते उतरायला आणि चढायला. मी तिथलचा शूट घेऊ शकले नाही, पण तुम्हाला नक्की दिसेलच समोर. अशा प्रकारे आम्ही छान तिथे एन्जॉय केला. सोबत चहा नेलेला, तो पण आम्ही तिथे घेतला. त्याचा शूट नाही करता आला कारण बाकीचे पण हे होते. आणि असं छान पॉईंट केला, भारी वाटलं. संडेचं काहीतरी कुठे गेलो की छान वाटतं. तुम्ही पण घराच्या बाहेर पडा. आणि हा जो पॉईंट आहे तो एकतर सकाळी पहाटे एक छोटा ट्रेक आहे, म्हणजे तुम्ही एक सकाळी पहाटे किंवा 3-4च्या नंतर पण जाऊ शकता. इथे छान हे घेतला मी सूर्य डुबताना वगैरे. तो छान एक हे केला, फोटो वगैरे काढले ते मस्त. सूर्य डुबताना छान तो मोमेंट सेलिब्रेट केला तिथे आणि निघालो. तर चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टाटा. आणि माझ्या पुढच्या ब्लॉगची नक्की वेट करा. आणि लवकरच तुमच्यासाठी छोटा मिनी ब्लॉग लगेच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर चला बाय बाय.